ठाकरे बंधूंच्या पाठोपाठ आता पवार काका पुतणे सुद्धा पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्याची चिन्ह आहेत। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असून 26 तारखेला अधिकृत घोषणा होणार आहे। दरम्यान यावरून प्रशांत जगताप शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार आहे। या युतीची अधिकृत घोषणा 26 डिसेंबरला होणार आहे। आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप, चेतन तुपे आणि सुनील टिंगरे उपस्थित होते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांची उपस्थिती होती। रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो। आम्ही दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही दोन दोन पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री। अशी चर्चा रात्री झालेली आहे। बैठकीमध्ये आमची सखोल चर्चा झाली आणि येणारी महानगरपालिका निवडणुका आपण दोघांनी एकत्रितपणे लढवावी अशा प्रकारची तत्वता आमची मान्यता झाली। 26 तारखेला युतीची अधिकृत घोषणा करू असं अजित पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असंही अजित पवार म्हणाले। अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत। शेवटी कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल। दोन्ही राष्ट्रवादी येण्याची शक्यता आहे, पण हा निर्णय आदरणीय दादा घेणार आहेत आणि मला वाटतं थोड्याच वेळामध्ये हा निर्णय दादा जाहीर करतील। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप नाराज झाले आहेत। जगतापांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिल्याचंही बोललं जातंय। दादांचा पक्ष आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधात लढलो। असं असताना पुणेकरांच्या समोर आम्ही ट्विस्ट का उभा करतोय? भाजपवरला आम्ही टीका करायची आणि भाजपच्याच एका मित्र पक्षाबरोबर आम्ही 20-25 दिवसाकरता आघाडी करायची, याचे दुर्गामी परिणाम होत असतात। आणि या संदर्भात जो काही योग्य निर्णय असेल तो पक्षाकडून पक्षाचा निर्णय घेऊन मी माझा निर्णय जाहीर करेन। मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय। तेव्हाच प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील, आणि आता तर वेगळी भूमिका आहे। म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात? राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही, मी मीडियातूनच ऐकते। हा चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत, त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार? दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्यांच्यासोबत युती करणार नाही असं राऊत म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे। आम्ही जाणार नाही। पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील। काँग्रेस आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू। आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे, सुरू आहे, हे पण सांगतो। नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती तर होणार।